नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. आज आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या महत्त्वपूर्ण योजनेबद्दलची महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. या योजनेअंतर्गत लवकरच ऑनलाईन जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते लवकरच ते सुरू होणार आहेत. त्याचबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकी ही योजना कशाप्रकारे आहे, या योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, अर्ज कुठे करावे लागतील, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती, याबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर यामध्ये सर्वात अगोदर इथे पाहू शकता अशा प्रकारे योजना असणारी मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026. तर यामध्ये मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुधान्य उत्पादन इत्यादी व्यवसायासाठी आर्थिक मदत आणि अनुदान दिले जाते. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, स्वावलंबन आणि पशुधन विकास हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट इथे असणार आहे. जर तुम्ही पशुपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आणि खूप फायदेशीर इथे ठरणार आहे. तुम्ही पण एक शेतीसोबत एक जोडधंदा म्हणून जर व्यवसाय करायचा असेल पशुपालनाचा, तर या योजनेअंतर्गत नक्कीच तुम्ही एक नवीन स्टार्टअप इथे सुरू करू शकता. तर या योजनेचा उद्देश काय आहे, तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेकरिता या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना पशुधन आधारित व्यवसायासाठी आर्थिक सहाय्यता प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. तर मुख्य उद्दिष्टामध्ये ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, पशुपालन व्यवसायाला चालना देणे, दुग्ध उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महिलांना व युवकांना स्वावलंबी बनविणे, पशुधन संवर्धन विकास करणे, ग्रामीण व अर्थव्यवस्था मजबूत करणे. तर या संपूर्ण गोष्टींचाच विचार करून महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण योजना राबवलेली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभ कशाप्रकारे दिला जातो, काय लाभ दिला जातो त्याचं पण अपडेट इथे दिलेलं आहे. तर यामध्ये गाय पालनासाठी आर्थिक सहाय्यता दिलं जातं. म्हणजे तुम्ही कोणकोणत्या गटासाठी, कोणकोणत्या बाबीसाठी, कॅटेगरीसाठी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर सर्वात अगोदर गाय पालनासाठी, नंतर म्हैस पालनासाठी, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायासाठी, पशुखाद्यासाठी, पशुखाद्य उत्पादनासाठी, मोठा गोठा बांधण्यासाठी, पशुवैद्यकीय मार्गदर्शन मिळविण्यासाठी आणि प्रशिक्षण सुविधा या संपूर्ण लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो. तुम्हाला जर गाय पालन करायचं असेल, म्हैस पालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुखाद्य उत्पादन करायचं असेल, तर या संपूर्ण गोष्टीसाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे मित्रांनो दिला जातो. आता यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं पॉईंट म्हणजे अनुदान किती मिळते. तर या योजनेअंतर्गत अनुदान कशाप्रकारे आहे त्याची पण संपूर्ण डिटेल माहिती इथे दिलेली आहे. अनुदानाची रक्कम व्यवसायाच्या प्रकारानुसार इथे बदलत जाते. जसे की 50 ते 75% इथे तुम्हाला आर्थिक अनुदान इथे दिलं जातं. महिला, SC, ST, दिव्यांग, अल्पभूधारक यांना अधिक लाभ इथे दिला जातो. म्हणजे जे काही महिला, SC, ST कॅटेगरीमधील व्यक्ती असतील अशा व्यक्तींना, अल्पभूधारक व्यक्तींना जास्त प्रकारे लाभ इथे दिला जातो. 50 ते 75% हे तर जनरल कॅटेगरीमध्ये सर्वांना लाभ इथे दिला जातो. बँक कर्ज प्लस सरकारी सबसिडी या दोन्ही मॉडेलवर ही संपूर्ण योजना चालू राहते. अचूक रक्कम जिल्हानिहाय इथे असू शकते. आता यामध्ये पात्रता कशा प्रकारे दिलेली आहे, म्हणजे कोणते पात्र व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे अशी व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ग्रामीण भागातील नागरिक असावा, शेतकरी व बेरोजगार युवक, युवा, महिला, स्वयंरोजगार इच्छुक असावा, वय 18 ते 60 वर्ष असले पाहिजे, पशुपालन व्यवसाय सुरू करण्याची तयारी असली पाहिजे, आवश्यक जागा उपलब्ध असली पाहिजे, बँक खाते असले पाहिजे, आधार कार्ड लिंक असले पाहिजे, अशा महत्त्वाच्या गोष्टी इथे दिलेल्या आहे. ही जर पात्रता तुमच्यात असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणती. आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज तर करायचा आहे आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तर यासाठी तुम्हाला तुमचं सर्वात अगोदर आधार कार्ड लागेल, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, 7/12, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, व्यवसाय प्रकल्पाचा अहवाल म्हणजेच जे काही कोटेशन रिपोर्ट असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट असेल ते तुम्हाला इथे लागेल, ग्रामपंचायत प्रमाणपत्र आणि पशुपालन संबंधित माहिती म्हणजे त्याबद्दल पशुपालनाबद्दल एक तुम्हाला सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला पशुपालन करायला जमतं वगैरे त्याबद्दलचं सर्टिफिकेट असणे पण आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहे. संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता या योजनेची अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे, तर मित्रांनो या योजनेची दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिलेली आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता.
जवळच्या पशुसंवर्धन विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता. योजनेचा फॉर्म घेऊ शकता. सर्व माहिती योग्य प्रकारे भरा. आवश्यक कागदपत्रे जोडा. प्रकल्प अहवाल सादर करा. अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा. पडताळणी झाल्यानंतर मंजुरी दिली जाते आणि अनुदान तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट ट्रान्सफर DBTद्वारे केले जातात. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने अर्ज इथे करू शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ही 15 ऑगस्ट 2026 पासून इथे सुरू होणार आहे. त्याबद्दलचं प्रत्येक अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की शेअर करा, जेणेकरून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याबद्दलचं डिटेल माहिती इथे भेटत राहील. कारण की लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पण सुरू होणार आहे आणि ऑफलाईन अर्ज पण इथे सुरू होणार आहे. तर त्याबद्दलचं अपडेट माहिती होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कोणते व्यवसाय तुम्ही या योजनेअंतर्गत सुरू करू शकता, हा सर्वांना क्वेश्चन पडलाच असेल. तर मित्रांनो, यामध्ये डेअरी फार्म टाकू शकता, शेळीपालन, मेंढीपालन, पोल्ट्री फार्म, डुक्करपालन, पशुखाद्य उत्पादन, दुग्ध संकलन केंद्र, गोठा व्यवस्थापन, दुग्ध प्रक्रिया उद्योग, ग्रामीण पशुधन सेवा केंद्र. अशा प्रकारे मित्रांनो, या संपूर्ण कॅटेगरीमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय इथे या योजनेअंतर्गत सुरू करू शकता. यामध्ये महिलांसाठी विशेष लाभ काय, तर महिलांना इथे जास्त अनुदान दिले जाते. स्वयंसहायता गटासाठी लाभ दिला जातो. महिला बचत गटांना इथे संधी दिली जाते. ग्रामीण महिला उद्योजकांसाठी मदत केली जाते. प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी यामध्ये भेटून जातात. तर महिलांसाठी नक्कीच या योजनेचा 100% फायदा इथे भेटत आहे. महिलांसाठी विशेष लाभामध्ये बघायला गेलं तर गावातच रोजगार मिळतो, शहराकडे स्थलांतर कमी होते, आर्थिक स्थिरता वाढते आणि शेतकरी आत्मनिर्भर बनून जातो. तर असं 15 ऑगस्टपासून सुरुवात आहे. तर त्याबद्दलचा अपडेट आपण आपल्या चॅनलवर शेअर करत राहू. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.